नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय आनंदीचा आजचा म्हणजेच 16 जुलैचा इंटरेस्टिंग असा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला प्रेक्षकांनो इकडे विद्याधर पृथ्वीला मध्ये घेऊन येतो सगळ्यांच्या. "पृथ्वी तू मध्ये पाहिजेस बाबा, तुझा इव्हेंट आहे," असं म्हणतो हा विद्याधर. आणि कसा झाक दिसतोय बघा निंबाळकर परिवार. नाही तसं पृथ्वीला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तुमच्या कलेक्शनबद्दल तर तुम्ही विचारू शकताय. एकदम फ्रीली विचारा असं म्हणून ना तो पत्रकारांना परत एकदा सांगतो. आणि पृथ्वी जो काही आहे तो पुढे येतो, तर इकडे आनंदीचं अजून चाललंय की ते झुंबर पडताना तिला धरायचं आहे. ती दोरी ती घट्ट उचलून धरते. आणि आता प्रेक्षकांनो ह्या आर्चीला ना जराशी शंका येतेय. आणि ती इथे ना मालक साहेबांचा चिडलेला चेहरा बघतीये. त्यामुळे तिला ना खूपच अशी शंका येते, संशय येते. ती काय म्हणते, "जिजू ना खूपच चिडलेले असे दिसायला लागलेत आणि मी जाते आणि जिजू खूप चिडायच्या आत दोघींना घेऊन येते. काही मदत लागली तर करते मी आणि मी जाऊन जरा बघून येते," असं म्हणत ना आर्ची आता तिकडनं हळूच ना दबक्या पावलाने बाहेर पडते. युगंधर आनंदीवर चिडायला नको एवढीच तिची अपेक्षा आहे. त्यामुळे ती तिथनं बाहेर पडली. तर प्रेक्षकांनो इकडे आनंदी आता अजून ना तळमळतीये की ती दोरी अजून घट्ट धरतीये. जीवाच्या आकांताने धरतीये बरं का प्रेक्षकांनो. खूप त्रास होतोय. पण तरी सुद्धा ती अशी खूप जोरजोरात आपली ताकद लावून हात धरते. अगदी त्या दोरीबरोबर पुढे-पुढे हेलकावे करून खातीये. मागे येताना डबल ताकद लागतेय ती दोरी धरायला आणि असं तिचं खूप पराकाष्ठा चाललीये. तर प्रेक्षकांनो आर्ची आता पोहोचलीये तिकडे हाका मारतीये, "आनंदीताई, आरतीताई अगं कुठे आहे तुम्ही?" आणि तेवढ्यात आरतीला जाणवतं की कोणतरी बाहेर आलंय आणि ती पण "दरवाजा उघडा, दरवाजा उघडा" असं ओरडत असते त्या खोलीच्या इथे. तर प्रेक्षकांनो आता आर्चीला त्या बंद खोलीतून आवाज येतोय त्यामुळे ती तिथं जाते. आणि आवाज तर इथनच येतोय आतून. आणि मग बाहेरनं कडी आहे. मग ती बाहेरची कडी उघडते. "आर्चे, बरं झालं आलीस. पण आर्ची विचारत असते, "आनंदी कुठे आहे?" तर आरती म्हणते की "चल चल धावत, मी सांगते चल तुला." तर इथे विद्याधरला प्रश्न पडलाय की हे अजून झुंबर खाली कसं कोसळत नाहीये. म्हणून ते बघण्यासाठी तो सुद्धा तिकडनं येतोय. आंधळीनं कसं काय वाचवलंय झुंबर पडण्यापासनं असा त्याच्या डोक्यात विचार आलाय. आणि आता प्रेक्षकांनो बघा काय घडतंय ते. इकडे ना आनंदीच्या हातातून जरा कमी ती दोरी जी काही आहे ती सटकायच्या बेतात आहे आता. कारण तिच्या हाताला भरपूर ते तेलाने जखमा वगैरे पण झाल्यात दोरी घट्ट जोरात धरून-धरून. आणि आता तेलावरनं पाय पण तिचा सटकतोय, हात पण तिचा सटकतोय तो दोरीला बांधलेला. आणि आता खरंच झुंबर पडणार का आनंदीच्या हातातून? ती दोरी सुटणार का? नेमकं काय होणार बघत राहा तुम्ही. आणि प्रेक्षकांनो आता एक पॉइंट असा येतोय की ती दोरी आहे, ती दोरी आनंदीच्या हातातून सटकते. आनंदी तिकडे खाली पडते. आणि आणि प्रेक्षकांनो इथेच तर मोठा ट्विस्ट येणार आहे. कारण झुंबर पडणार पडणार तेवढ्यात दोरी धरायला तिथे आर्ची आणि आरती दोघी जणी धावत येतायत. आता झुंबर बघा कसं सटकत-सटकत हळू इकडे खाली येतंय. आनंदीचा हात सटकून ती पडलीये. आणि आता प्रेक्षकांनो तेवढ्यात इकडे एक हात येतो, 2 हात येतात असे आणि ते झुंबराच्या दोरीला धरतात. आणि आजूबाजूला गाणं लागतंय, "अंबे, अंबे, अंबे, अंबे." एक नंबर सीन दाखवलाय बरं का प्रेक्षकांनो हा. तर इकडे आर्ची आणि आरती दोघी जणी धरतात बरं का जोरात ताकद लावून. झुंबर आहे नाही ती ताकद या दोघी सुद्धा लावतात आणि ओढतायत असं. आणि ते पडण्यापासून वाचतायत. तर आनंदीच्या पोटात आता धस्स झालंय म्हणजे की चला म्हणजे ह्या दोघी आल्यामुळे आता ते झुंबर पडणार नाही आणि इव्हेंट खराब होणार नाही किंवा कुणाला दुखापत होणार नाही हे मात्र त्यांना कळलंय. आनंदी बघा अशी की म्हणजे धक्का बसल्यासारखी बघतीये. तिला खूप त्रास होतोय बरं का. आरतीची सुद्धा ताकद पुरत नाहीये पण तरी सुद्धा ती धरतीये. आणि "आनंदी हात दे" असं म्हणून आनंदीला हात द्यायला सांगते. प्रेक्षकांनो आनंदी सुद्धा आता आर्चीचा हात धरून उठलीये. आणि आता ह्या तिघींनी मिळून ते पडणारं झुंबर जोरात आपल्या ताकदीनं उचलून धरलंय. आहे नाही ती जीवाची ताकद सगळी वापरतायत तिघी जणी आणि तिघींनी सुद्धा हे झुंबराची दोरी जी काही आहे ती घट्ट अशी पकडून ठेवली. आणि हे बघून या विद्याधरला बघा कसला तर शॉक बसलेला आहे. आणि एकदम तो ना असं सरभरल्यासारखंच करतोय आता की म्हणजे त्याचा मूडच गेलाय. हे काय झालं असं म्हणून तो तिकडनं आता या तिघींना फक्त बघतोय. त्या झुंबराच्या दोरीसकट त्या पुढे येतायत, परत ताकद लावतायत, परत मागे येतायत तेवढ्याच ताकदीनं. आणि आरती म्हणते, "आता हिम्मत नका हारू तुम्ही. म्हणा 1, 2, 3, 4."
आबांच्या नाती हुशार असं म्हणत ना परत जोर लावतात आणि परत ती दोरी जी काही आहे ती मागे इकडे ओढून आणतायत. अशा पद्धतीनं इथे सीन दाखवला आणि इकडे ह्यांची ताकद आणि ह्यांची एकी बघून इकडे विद्याधर मात्र तिकडे डोक्याला हात लावून बसलाय, की काय करायचं होतं आणि काय झालं. तिघी जोरजोरात आपली ताकद लावतायत आणि ते झुंबराची दोरी मागे पुढे करतात. कारण आता त्यांचे सुद्धा हातपाय सटकायला लागले कारण तेल आहे. तर आता आनंदी म्हणते, "आर्ची जा पळ कार्पेंटरला घेऊन ये जा आत्ताच्या आत्ता" असं म्हणत आता कार्पेंटरला बोलवण्यासाठी आनंदीनं आर्चीला पाठवून दिलंय. तर प्रेक्षकांनो, आरती तेवढ्यामध्ये इथे विचारते आनंदीला, "आनंदी, हे सगळं त्या विद्याधरचंच काम आहे ना? तुझ्या तुला तुला माझी मदत होऊ नये म्हणून त्याने मला कोंडून ठेवलं होतं खोलीमध्ये. नालायक माणूस आहे एक नंबरचा. थांब, मालक साहेबांना सांगून ना त्याचं नाव सांगून आज मीडियासमोर अख्खी त्याची मी लाज काढते की नाही बघ." तर आनंदी म्हणते, "नाही, नाही आरतीताई, तू असं काय काही करणार नाहीयेस. हे कुणी केलं, का केलं हे कुणालाच काही नाही सांगायचं. त्याचं नाव अजिबात नाही घ्यायचं." तर आरती म्हणते, "अगं आनंदी, तो तुझा जीव घ्यायला निघाला होता आणि तुला अजून पृथ्वीचा इव्हेंट खराब करणार होता. सगळी मीडियासमोर सगळं तमाशा होणार होता आणि तू काय म्हणतेस की त्याचं नाव कुणाला सांगायचं नाही?" तर आरतीला आनंदी म्हणते, "हे बघ नाही आरतीताई, आज आपण कुणाला काही सांगायचं नाही किंवा विद्याधरविषयी काही नाव सांगायचं नाही. आज जर का आपण ते सांगितलं ना, तर आज सगळं अटेन्शन पृथ्वीवर न जाताना त्या विद्याधरवर जाईल आणि सगळे विद्याधरचं नाव घेतील सगळेजण. पृथ्वीने इतक्या दिवसांची जी काही मेहनत घेतलेली आहे, जो काही हा इव्हेंट मोठा केलेला आहे, तर त्याची मेहनत सगळी वाया जाईल आणि त्याच्यामुळे विद्याधरच्या नावामुळे कलह होतील घरात. त्याच्यामुळे हा पृथ्वीचा दिवस आहे फक्त आजचा, तो त्यालाच मिळाला पाहिजे. तू मला वचन दे, तू कुणालाच काही सांगणार नाहीस. त्यामुळे तू विद्याधरचं नाव सांगायचं नाहीस आणि माझं सुद्धा नाव सांगायचं नाहीस. तू कुणाला काही सांगू नकोस." तर इकडे ना, "ठीक आहे, मी नाही सांगणार कुणाला काय," असं म्हणत आरती म्हणते. तोपर्यंत आर्ची कार्पेंटर्सना घेऊन येते प्रेक्षकांनो इथे आणि कार्पेंटर्स आल्यामुळे काय होतं, ते दोघं आपली ताकद वापरतात आणि ती दोरी जी काही आहे ती ओढून धरतात तिकडनं आणि आनंदी तिथे अशी ना पडते एकदम, की म्हणजे तिला सहन होत नाही. थकते ती खूप, त्यामुळे ती खाली पडते. तिला सावरतात त्या आरती आणि आर्ची दोघी मिळून. कार्पेंटर्स दोरी जोराने ओढून ती खांब्याला जिथे बांधायची असते तिथे व्यवस्थित ती बांधून ठेवतात आणि अशा पद्धतीनं झुंबर पडण्याचा जो काही धोका असतो तो इथे प्रेक्षकांनो टळलेला आहे. आनंदीनं आपलं रक्त सांडलंय, अक्षरशः जीवाची बाजी लावलीये आणि तो झुंबर पडण्यापासून ते वाचवलंय. प्रेक्षकांनो, आता तेवढ्यात तिथे मध्ये युगंधर येतायत आणि एकदम विचारतायत, "आता परत टिप्प गाळायला काय झालंय?" आता ह्या तिघी जरा सरळ बसतात बरं का आणि प्रेक्षकांनो, युगंधरला काही परिस्थिती माहिती नाहीये, त्यामुळे तो चिडून इथे काय ते आनंदीला विचारतायत की टिप्प गाळायला काय झालंय म्हणून. आता आनंदी, आर्ची आणि आरती तिघी जणी अशा उठून उभ्या राहतात. आता युगंधर पुढे येऊन काय म्हणतात बघा, पुढे येऊन, "हे सगळं तू मुद्दाम करायलीस ना?" असं विचारतात इकडे आनंदीला. "तुला स्टेजवर जायचं नाही म्हणून सगळी नाटकं चालू आहेत काय तुझी?" तर आनंदी म्हणत असते, "मालक साहेब." पण युगंधर काहीच ऐकून घ्यायच्या तयारीत नाहीये. तो म्हणतो, "एक मिनिटं." तिथं स्टेजवर सगळी मीडिया वाट पाहिली. काय बोलायचं नाही. आत्ताच्या आत्ता स्टेजवर मला तू हवी आहेस असं म्हणून ना युगंधर तिथनं निघून जातो. पोचलं का? असं पण विचारतो आणि निघून जातो. या युगंधरला काही परिस्थिती माहिती नाहीये त्यामुळे ते खूप चिडून बोलतायत. आता प्रेक्षकांनो, आर्ची पण तिथनं निघून जाते बरं का आणि आर्ची निघून गेल्यानंतर इथे आनंदी आणि आरती दोघी जणी आहेत. आता आनंदी म्हणते, "आरतीताई, मी अशा अवस्थेत गेले तर पृथ्वीचा इव्हेंट खराब होईल. पृथ्वीला ऐकून घ्यावं लागेल. मी काय करू?" तर आरती म्हणत असते, "हे बघ, असं नाही काही होणार. हे बघ, तू आता एवढंच इथपर्यंत सगळं जीवाची बाजी लावलीस की नाही, प्रयत्न लावलेस की नाही, केलेस ना, आपण काहीतरी करूया. अजिबात इव्हेंटला काही होणार नाही." आणि तेवढ्यात आरतीचं लक्ष जातं आर्चीकडे, की "आर्चे, आर्चे." तर आनंदी पण म्हणते, "आर्चे." आता दोघी जणी हाक मारतायत. आनंदी म्हणते, "अरे बापरे, तिने सगळ्यांसमोर जाऊन काही बोलायला नको. रागाच्या भरात बाहेर गेली ती. आरतीताई, चल लवकर आपण जाऊया." असं म्हणत आता आनंदी आणि आरती तिकडनं निघून जातात. प्रेक्षकांना आता पुढे कसा ट्विस्ट आहे बघा. पृथ्वीला अजून तिकडे प्रश्न विचारतायत मीडियावाले आणि त्यामुळे तो उत्तर देतोय. आता तिथे युगंधर येऊन डायरेक्ट स्टेजवर येऊन हळूच इथे उभा राहतोय. आर्ची पण तेवढ्यात एका बाजूने येऊन तिथे म्हणजे खाली उभी राहते. तर युगंधर तिच्या जवळ येतो आणि मग विचारतो, "आनंदी कुठे आहे?" तर आर्ची म्हणते, "ती नाही येऊ शकत." युगंधर विचारतोय, "पण का नाही येऊ शकत?" तर आता प्रेक्षकांना आर्ची खरं सांगणार का? नेमकं काय होणार बघूया आपण. तर "ती मुद्दामून करायले ना, थांब मीच बघतो आता," असं म्हणत इकडनं युगंधर जात असतो. तोपर्यंत, "थांबा मालक साहेब," असं आर्ची बोलते आणि त्यामुळे सगळ्यांचं लक्ष आता इकडे आर्चीकडे चाललंय कारण आर्चीनं जोरातच हाक मारली, "मालक साहेब थांबा तुम्ही" म्हणून.
तर प्रेक्षकांनो आर्ची म्हणते, थांबा मालक साहेब, तुम्ही समजताय तसं काहीही नाहीये. माझी दीदी मुद्दामून मागे राहिली नाहीये. मालक साहेब विचारतात, म्हणजे? तर आर्ची इथे म्हणते, माझी आनंदी दीदी ना, तिच्या स्वतःच्या तोंडाने तिचे कष्ट कधीच सांगणार नाही. ती इथे नाहीये ना, म्हणून मी हे सगळं बोलतीये. आता सगळेच उठून उभे राहतात आणि काय झालं काय, असा प्रश्न मालक साहेब विचारतात. आता सगळ्यांनाच जाणून घ्यायचे की नेमकं काय झालंय. त्यामुळे सगळे एकदम ना आर्चीजवळ गोळा झालेत. आर्ची बोलायला सुरुवात करते, म्हणते, पृथ्वी सर, ती बाहेर येत नाहीये कारण की तिला हा तुमचा सगळा मोठा इव्हेंट जो काही आहे तो बाहेर येऊन खराब करायचा नाहीये. आणि मग आता पृथ्वी असा बघायला लागतो की नेमकं काय झालंय, त्याला कळत नाही. आता प्रेक्षकांनो आर्ची पुढे सांगते की तिचे दोन्ही हात मनगटापर्यंत पार सोलवटून निघालेत, म्हणून ती बाहेर यायला घाबरते. आणि हे ऐकल्यानंतर दोघं पण असे बघायला लागतात आर्चीकडे की नेमकं काय सांगतेय ही. आता सगळ्यांना धक्का बसतोय की हे कसं झालं. तर इकडे युगंधर विचारतो आर्चीला की काय, हे कसं काय शक्य आहे, काय झालंय नेमकं. तर आर्ची सांगते की हो मालक साहेब, दीदी स्टेजवर तयार होऊन चढणारच होती की इतक्यात ना तिला ना बॅकस्टेजला दोरी कापण्याचा आवाज आला. ती धावत इथे पोचली. आणि प्रेक्षकांनो आता आर्ची सगळा घडलेला प्रसंग सांगते बघा इथे हळूहळू. आणि मागून ना आरतीताई सुद्धा तिला शोधत शोधत पोचली होती. तर त्यांनी बघितलं की कोणीतरी ना त्या झुंबराची जाड दोरी जी काही आहे ती कापली होती. शेवटचाच दोर उरला होता आणि ते झुंबर कोसळणार इतक्याच आरतीताई आणि आनंदीताईने ते झुंबर घट्ट धरून ठेवलं. आणि स्टेजवर तर अख्खं सगळं निंबाळकर कुटुंब होतं. शिल्पा मॅम, पृथ्वी सर, तुम्ही सगळे इथे स्टेजवर होतात. आणि आता आनंदीताईला कळत नव्हतं की नेमकं काय करायचं. त्यामुळे तुम्हा सगळ्यांच्या जीवाला धोका होता, म्हणून माझ्या आनंदीताईने ना तुम्हा सगळ्यांचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून ती दोरी धरून उभी होती. प्रेक्षकांनो हे ऐकून ना सगळ्यांना तिथे धक्का बसतो. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन वेगवेगळे आहेत. इकडे आरची म्हणते, बाहेर म्युझिकचा आवाज इतका जोरात होता ना की तिने मारलेल्या हाका कुणापर्यंत पोचल्याच नाही. तिने तुम्हाला, पृथ्वी सरांना आवाज दिला, भरपूर आवाज दिला, पण कोणापर्यंत तिचा आवाज पोचला नाही. शेवटी काय आहे ना, शेवटी तिने ना आरतीताईला बाहेर मदत मागण्यासाठी पाठवलं. तर आरतीताईला सुद्धा ना एका खोलीत कोणीतरी बंद करून ठेवलं होतं, बाहेरून कडी लावली होती. जेव्हा तुम्ही चिडलात ना तेव्हा मला संशय आला. मला वाटलं की नक्कीच काहीतरी गडबड आहे, म्हणून मी गेले शोधत शोधत. तर मला एका ना बंद खोलीतून ना आवाज येत होता. मी दाराची कडी उघडली तर आरतीताई भीतीनं थरथर कापत होती. प्रेक्षकांनो हे सगळं ऐकताना तिकडे मीडियावाले जे काही ते सुद्धा आपापसात कुजबूज करतायत आणि वातावरण एकदम ना असं टेन्शनचं झालंय. आर्ची पुढे सांगते, मी दोघी सुद्धा ना आनंदी दीदीकडे धावत पोचलो. तर कुणीतरी जमिनीवर ना आणि दोरीवर सुद्धा तेल टाकलं होतं भरपूर सारं. तर प्रेक्षकांनो इकडे विद्याधरला आठवतंय की कसं आपण तेल वगैरे ओतलं होतं. पृथ्वीच्या चेहऱ्यावरचा रंगच पार उडालाय बरं का प्रेक्षकांनो इथे. तर निंबाळकरांना म्हणजे मालक साहेबांना मात्र शंका आली आहे की हे काम विद्याधरचंच असणार, म्हणून दोघं जणांना इकडे विद्याधरकडे हळूच बघतायत. तेवढ्यात इथे स्टेजवर आनंदीला घेऊन आरती येतीये. आता प्रेक्षकांनो पुढे काय काय घडणार, विद्याधरचं नाव पुढे येणार का ते बघत राहूया. विद्याधर लगेच आपली नजर इकडे तिकडे वळवतोय, कारण शिल्पाताईने सुद्धा बघितलंय विद्याधरकडे आणि युगंधरने सुद्धा बघितले. आता प्रेक्षकांनो बघा पाठीमागून आनंदी आणि आरती दोघी जणी आल्या, तर त्यांचं लक्ष सगळ्यांचं आरतीकडे जातंय, आनंदीकडे जातंय. इकडे आरची सांगते की तिचे दोन्ही हात एवढे सोलवटून निघाले होते की इथे ती आनंदीच्या हातातून रक्त बाहेर पडत होतं, पण तिने दोरी अजिबात सोडली नाही. तिने ती दोरी घट्ट धरून ठेवली होती खूप. आणि शेवटी मग ना आम्ही तिघींनी मिळून जोर लावला, जेवढा असेल नाही तेवढा जोर लावला. आणि मी कार्पेटेन्सरला बोलवून आणलं आणि ती दोरी जी काही आहे ती खांब्यांना फिक्स केली. असा सगळा प्रसंग आरची जशाचा तसा सांगते. आणि मग पुढे म्हणते, माझ्या आनंदी दीदीनं स्वतःचं रक्त सांडलं, पण कुणाच्या केसाला धक्का सुद्धा लागू दिलेला नाही. आणि मग सगळे ना समाधानाने आणि असं आनंदीकडे बघत असतात. प्रेक्षकांनो शिल्पाचं तोंड बघा कसं झालंय या. आता पुढे काय काय घडणार. आर्चीनं सगळा वृत्तांत जो काही आहे तो सगळं घडलेलं जसंच्या तसं सांगितले. तर एवढ्यात पृथ्वी विचारतो, पण असं कोण करू शकतं. तर विद्याधरना लगेच तोंड वाकडं करतो बरं का आपलं तिथून.
कुणाला माझ्या कुटुंबाचा माझ्या बळी घेऊन इव्हेंट खराब करायचा होता, हा प्रश्न पृथ्वीला पडलाय. सगळ्यांनाच हा प्रश्न पडलेला आहे. आणि आता ह्या प्रश्नाचं उत्तर काय मिळणार किंवा काय देणार, तेवढ्यात इथे ना विद्याधर काय करतो, हळूच एका पत्रकाराला खूण करतो अशी, आणि तू बोल असं म्हणतो. आणि आता बघा प्रेक्षकांनो, पुढे तो पत्रकार काय विचारतोय ते. तो पत्रकार माईक हातात घेतो आणि म्हणतो, म्हणजे मिस्टर निंबाळकर, आता या कार्यक्रमामध्ये एवढा मोठा अपघात झाला असता, एवढं मोठं झुंबर जर का खाली पडलं असतं तर आमची प्रेसची लोकं आजूबाजूलाच होती, आणि कुणाच्या अंगावर पडलं असतं तर ते झुंबर, तर अपघातसुद्धा झाला असता, कोणी मरू पण शकलं असतं. आणि तोपर्यंत अजून एक रिपोर्टर म्हणते, निंबाळकरांच्या वाड्यामध्ये पाहुण्यांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत असा बेजबाबदारपणा होतोय, असं म्हणून दुसरी रिपोर्टर पण प्रश्न विचारते. आणि तिथे आलेली लोक जी काही आहेत ती आजूबाजूला कुजबूज करतायत. आणि हा वेगळाच एक विषय धरून ठेवला या पत्रकारांनी. पत्रकार सगळे म्हणत असतात की हो मिस्टर निंबाळकर, उत्तरं द्या आम्हाला. आणि आता युगंधरकडे सगळ्यांच्या नजर आहेत बरं का प्रेक्षकांनो. आणि बाकीचे मात्र असे कुजबूज आहेत की हे असं होत नाही कधी, आणि हे सगळं काय झालं. शिल्पाताईच्या चेहऱ्यावर सुद्धा ती टेन्शन आलं की नेमकं इथे काय चाललंय. आणि हे बघा असं म्हणत युगंधर बोलायला सुरुवात करणार. प्रेक्षकांना आता इथे ट्विस्ट कसा आहे बघा. युगंधर बोलायला सुरुवात करणार तोपर्यंत इथे पृथ्वी येतो त्यांच्या पुढ्यात आणि म्हणतो, हे बघा इथे कुठल्याही प्रकारचा अपघात झालेला नाही. आता पृथ्वी कशी बाजू सावरतोय बघा, युगंधरला कसं पडू देत नाही तोंडावर. कारण इथे पृथ्वी म्हणतो इथे कुठलाही अपघात झालेला नाही आहे, कारण निंबाळकरांच्या घराची ढाल बनून तिथे आनंदी उभी होती. तुम्ही निंबाळकरांच्या घरात आहात आणि आम्ही निंबाळकर स्वतःच्या पाहुण्यांच्या सुरक्षिततेसाठी स्वतःचं रक्तही सांडू शकतो, असं उत्तर देतो पृथ्वी. आणि ह्या उत्तरामुळे युगंधरची ताठ मान होते बरं का. आणि इथे खरं तो प्रसंग घडलेलाच आहे, कारण आनंदीने स्वतःचं रक्त सांडलंय अक्षरशः, आणि तेव्हा कुठे तिने सगळ्यांचा जीव वाचवलाय. पृथ्वी पुढे म्हणतो, पाहुण्यांच्या केसाला आम्ही धक्काही लागू देणार नाही. आणि असं म्हटल्यानंतर ना युगंधर की खुश होतो. इकडे पृथ्वी म्हणतो, जे आनंदीने स्वतःचं रक्त सांडून सिद्ध केलेलं आहे. प्रेक्षकांनो, पृथ्वी पुढे म्हणतो, हे बघा तुम्ही प्लीज थांबा, मी आलोच, असं म्हणतो तो. आणि पृथ्वी आता मागच्या साईडला गेलाय, आणि तो कुणाकडे गेलाय बघा, पृथ्वी गेलाय आनंदीजवळ आणि आरतीजवळ. तर प्रेक्षकांनो, इकडे शिर्के कसे कौतुकाने बघतायत, कारण शिर्केंना जे हवं होतं किंवा बाकीच्यांना जे हवं होतं की मालक साहेब आणि पृथ्वी यांच्यातला दुरावा मिटावा, तर ते इथे घडताना दिसते. त्यामुळे बाकीच्यांच्या चेहऱ्यावर इथे समाधान आहे. अगदी युगंधरच्या चेहऱ्यावर सुद्धा समाधान आहे, कारण पृथ्वी त्याला साजेसं असं बोललेलं आहे. आता पृथ्वी गेला आनंदीजवळ, तो आनंदीच्या जवळ जातो आणि आनंदीला स्टेजच्या पुढे घेऊन येतो बरं का असं. आणि आता पुढे काय होणार बघा. पृथ्वी म्हणत असतो आनंदीला की चल माझ्यासोबत. आनंदी म्हणते त्याला की नको, मी अशा अवस्थेमध्ये येत नाही पुढे. तर पृथ्वी इथे आनंदीला म्हणतो की आनंदी, अगं हे बघ, तू चल माझ्यासोबत, असं म्हणून तो परत एकदा पृथ्वी आनंदीला पुढ्यात घेऊन येतो, स्टेजच्या जवळ घेऊन येतो. आणि पृथ्वी बरोबर बोलतोय असं म्हणत इथे युगंधर म्हणतात, आणि म्हणतात, सगळ्यांनी या अपघाताविषयी चर्चा करण्यापेक्षा आपण आनंदीच्या धैर्यासाठी तिचं कौतुक केलं पाहिजे. सगळ्यांनी उभं राहून टाळ्या वाजवल्या पाहिजेत, असं लगेच इकडे युगंधरने म्हटल्यानंतर पृथ्वीसुद्धा त्याला दुजोरा देतो. ॲब्सोल्युटली खरंच आहे ते. आणि एवढं म्हटल्यानंतर सगळीजणं इथे आनंदीचं कौतुक करतात, टाळ्या वाजवतात सगळेजण जोरजोरात. आणि ह्या टाळ्या वाजवताना बघून शिल्पात त्याचं तोंड मात्र पडलेलं आहे. आता पुढे काय घडणार ते बघूया. तर इकडे ना युगंधर म्हणतात, शिर्के, डॉक्टरना ताबडतोब बोलवून घ्या. तर शिर्के म्हणतो, होय मालक साहेब, मी फोन करतो त्यांना. तर आरती, तोपर्यंत तू तिचे हात धुवून घे, जरा स्वच्छ धुवून घे, काय औषध असेल तर लाव, असं आरतीला सांगतात युगंधर. पण पृथ्वी काय म्हणतो बघा, आरती 1 मिनिट थांब. तर आता पृथ्वी परत मितालीला हाक मारतो, मिताली. आणि आता कुणालाच काय कळत नाही की नेमकं काय होतंय. युगंधर म्हणत असतो इथे पृथ्वीला, अरे पण तिच्या हाताला जखम झाले, ती धुवू देत. तर 1 सेकंद थांब, असं इथे पृथ्वी सांगतो युगंधरना सुद्धा. आणि पृथ्वी मितालीला हाक मारून सांगतो की ते घेऊन ये वस्तू. तर आता काय घडणार बघा पुढे. प्रेक्षकांनो, पृथ्वी इथे म्हणतो, खरं तर लॉन्चिंगच्या इव्हेंटनंतर मी ही शाल तुम्हाला प्रेझेंट करणार होतो, कारण तुम्ही माझ्या आयडियाजना प्रत्यक्षात आणण्याची अपॉर्च्युनिटी दिलीत. शाल आणलेली आहे त्याने एक छान सुंदर. पृथ्वी म्हणतो, तुम्ही माझ्या साड्यांच्या लॉन्चसाठी इतकी मोठी ग्रँड प्रेस कॉन्फरन्स बोलवलीत.
तुम्ही मला मोटिवेट केलं, असं सगळं तो म्हणतो इथे युगंधरकडे बघून. आणि आता पृथ्वी पुढे म्हणतो, पण या यशामध्ये ना तुमचा जेवढा मोठा वाटा आहे ना, तेवढाच वाटा आनंदीचा सुद्धा आहे, असं तो आनंदीला श्रेय देतो. आणि आता विद्याधरचं आणि शिल्पा त्याचं तोंड पडलेलं आहे बरं का हे ऐकून. पृथ्वी पुढे म्हणतो, तिने स्वतःचा जीव धोक्यात घालून या कार्यक्रमाला एका संकटापासून तिने वाचवलेलं आहे. मी ही शाल तुम्हाला देणारच आहे, पण अशी कोरी देणार नाही. आता पृथ्वी काय करतो बघा, एकदम भावूक वातावरण होतं बरं का. तर पृथ्वी म्हणतो, मला असं वाटतं की आनंदीने आज जो काही त्याग केलेला आहे, तिचं ते समर्पण, तो जो काही त्याग आहे, ते सुद्धा भाग असला पाहिजे या शालीचा, असं म्हणतो. आणि ती शाल ना अशी सगळ्यांसमोर इकडे उघडतो. आता पुढे काय करतो बघा तुम्ही, तर तो आनंदीच्या समोर इथे जातो आणि काय एक वाक्य म्हणतो, आनंदी, मला तुझ्या हाताचे ठसे या शालीवर हवेत. आणि प्रेक्षकांनो हे ऐकून शिल्पा आता बघा कशी बघती अशी तोंड वाकडं करून. बाकी सगळ्यांच्या चेहऱ्यावर ह्या वाक्याने इथे आनंद पसरलाय. पृथ्वी मला आनंदी म्हणते, नको पृथ्वी, अरे ती शाल खराब होईल, डाग पडतील त्याच्यावर. तर पृथ्वी म्हणतो, ही शाल खराब नाही होणार आनंदी, उलट या शालीची शोभा वाढेल तुझ्या हाताच्या ठसांनी. आणि प्रेक्षकांनो माई पण खुश झाल्यात बरं का हे ऐकून. आरती आरची दोघी पण खुश झाल्यात. विद्याधरचं आणि शिल्पात्याचं तोंड मात्र काळं झालेलं आहे, पडलेलं आहे. पृथ्वी म्हणतो, आजचा हा दिवस ज्या 2 लोकांमुळे यशस्वी झालाय ना, तर ही शाल त्या 2 यशस्वी लोकांची साक्ष बनेल. एक तू आणि दुसरे बाबा, असं म्हणतो बरं का तो. आणि युगंधर इथे छान स्माईल देतो, हसतो. आणि पृथ्वीच्या डोळ्यामध्ये ना असं इमोशन्स दाटून आलेले आहेत. बाकी सगळ्यांना त्याचा हा निर्णय आवडलेला आहे. आता पुढे काय घडणार बघा तुम्ही. परत एकदा तो ती शाल व्यवस्थेमध्ये जेथे ठसे पाहिजेत तिथे अशी उघडतो. आनंदीच्या चेहऱ्यावर तर हसू आलंय आणि आसू पण आहे. आरती पुढे होते, आनंदीचे हात धरते आणि त्या शालीवर ठसे लावते तिचे. आणि अशा पद्धतीनं त्या रक्ताने माखलेल्या हातांचे ठसे त्या शालीवर उठलेले आहेत, उमटलेले आहेत. प्रेक्षकांनो, पृथ्वीचा हा निर्णय तुम्हाला आवडला का ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर अशा पद्धतीनं ठसे छान उठवल्यानंतर इथे आनंदीचं कौतुक होतं. परत शिर्केंनासुद्धा आवडतं जो काही त्याने पृथ्वीने निर्णय घेतला आहे तो. आणि पृथ्वी काय करतो, ती ठसे लावलेली जी काही शाल आहे, ती कोरी शाल आहे, ती शाल स्वतः पुढे होऊन येत इथे युगंधरच्या खांद्यावर घालतो. आणि त्या दोघांमधली जी काही नजर आहे ना, नजरेनं जो काही संवाद चालला आहे ना त्या दोघांमधला, तो संवाद बघितल्यानंतर आपल्या डोळ्यात पाणी येतं आहे अक्षरशः. कारण बाप लेकामधली जी काही दुरी आहे, ती दुरी मिटायच्या मार्गावर आहे. 80% मिटले असं म्हणायला हरकत नाही, अजून 20% आहे त्यांच्यामध्ये कुरबुरी. पण जेव्हा प्रेक्षकांनो इथे ना आनंदीचं आणि युगंधरचं नातं कळेल या पृथ्वीला, तेव्हा काय होईल ते बघत राहणं मात्र इंटरेस्टिंग ठरणार आहे. आणि जेव्हा पृथ्वी शाल घालतो युगंधरला, तेव्हा माझ्या हसण्याची गंमत तू, माझ्या जगण्याची धाडस तू, ते जे गाणं आहे ना ते लागलंय. आणि बाबा या व्यक्तीबद्दल जे काही आहे तर ते इमोशन्स इथे दाटून आलेले आहेत दोघांचे सुद्धा. अगदी डोळे भरून बघतायत युगंधर पृथ्वीला आणि पृथ्वीसुद्धा त्याच डोळ्यांनी, असं भरलेल्या डोळ्यांनी इकडे युगंधरकडे म्हणजेच आपल्या बाबांकडे बघतायत. तर अशा पद्धतीनं झुंबर पडण्यापासून आनंदीनं वाचवलेला आहे. आणि तो इव्हेंट जो काही आहे तो खराब होण्यापासून वाचवलेला आहे. प्रेक्षकांनो, या सगळ्यामध्ये आनंदीची ताकद, आनंदीची हिंमत आपण बघितली. तिने शेवटपर्यंत आपली हिंमत हारलेली नाही. आपण सुद्धा आजच्या भागातून हाच संदेश घेऊया की किती पण मोठी संकटं आली तरी आपण आपली हिंमत हारायची नाही. आपण आपल्या ताकदीनं त्या संकटांसमोर उभं राहायचं. आणि त्यामुळे काय होईल, आपण भिडू, लढू आणि ती ताकद आपल्यामध्ये येऊ द्या, असंच मी म्हणेन. तर प्रेक्षकांनो इकडे कौतुकाने बघतायत बरं का सगळेजण दोघांकडे या. आणि तेवढ्यात आता विद्याधरचं लक्ष कुठेतरी जातंय, कारण उद्याच्या भागामध्ये येणार आहे मोठा एक ट्विस्ट परत एकदा. कारण पोलीस इन्स्पेक्टर स्वतः इथे आलेले आहेत, अगदी फौजेसकट आलेत. तर इथे युगंधर विचारतो, इथे माझ्या मुलाचा इव्हेंट चालू आहे आणि तुम्ही आत्ता इथे काय करताय. तर प्रेक्षकांनो इन्स्पेक्टर सांगतायत की विद्याधर निंबाळकरांच्या गाडीवरती जो काही हल्ला झाला, तर त्या हल्ला करणाऱ्या गुन्हेगाराला आणि सूत्रधाराला आम्ही अटक करायला आलोय. आणि ओ इन्स्पेक्टर, जे करायला आलाय ते करा, असं विद्याधर म्हणतो.
आणि इन्स्पेक्टर विचारतात, खऱ्या गुन्हेगाराला अटक व्हावी अशी तुमची इच्छा आहे ना? आणि ते बेड्या युगंधर समोर आणून धरतायत. नेमकं खरंच युगंधरला अटक होणार की इथे सुद्धा काही ट्विस्ट येणार? बघत राहूया. त्याच्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका.